वांद्रे वरळी सागरी सेतूचा विस्ताराचं काम गेल्या 5 वर्षात फक्त 23% पूर्ण. प्रकल्पाचं काम पूर्ण होण्यासाठी मे 2028 उजाडण्याची शक्यता. तर वांद्रे वरळी सागरी सेतूचा विस्तार वर्सोव्यापर्यंत केला जाणार. पंढरपुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. उसाला पहिली उचल 3300 रुपये मिळावी अशी आंदोलकांची मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्रांवर कासव गतीनं काम. अवघ्या 3000 शेतकऱ्यांचा सोयाबीनची खरेदी, पण फक्त 1174 शेतकऱ्यांच्या खात्यावरच पैसे झाले जमा. साताऱ्यातील बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढल्यामुळे भाज्यांचे दर पडले, तर शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी झालंय आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नव्या वर्षात तब्बल 12 वर्षांनंतर देशामध्ये आर्थिक जनगणना होणार. दुकानं, कार्यालयांची आकडेवारीही कळणार. केंद्र सरकारच्या सचिवांच्या समितीनं घेतला निर्णय. मराठवाड्यात थंडीचा कडाका. बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंतेत. मराठवाड्यात किमान तापमान 11 अंश सेल्सिअस. जालना जिल्ह्यामध्ये थंडीचा पारा वाढला. ग्रामीण भागात 10 अंश सेल्सिअस तापमान. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या. परभणीमध्ये तापमानात मोठी घट झाल्यानं थंडीनं यावर्षीचे सर्व रेकॉर्ड मोडले. शहरात निचांकी तापमान 4.6 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं. भंडारा जिल्ह्याचा पारा पुन्हा घसरला. कमाल तापमान 25 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 9 डिग्री सेल्सिअसवर. जिल्ह्यात शीतलहर येण्याची शक्यता. शीतलहरींपासून बचावाचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचं आवाहन. नाशिक जिल्ह्यातल्या आहेर गावात दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा. दत्त महाराजांच्या जन्मोत्सवावेळी दहीहंडी फोडत सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. जळगावात स्वामी समर्थ केंद्रामध्ये मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी. दत्त जयंतीनिमित्त सुरू असलेल्या 7 दिवसांचा पारायणाची आज समाप्ती. महाबळेश्वरपेक्षा छत्रपती संभाजीनगर गारठलं. महाबळेश्वरचं तापमान 11.7 अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगरचं तापमान 10.6 अंशांवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी रुग्णालयात पार्किंगचे जास्त पैसे घेणारे कंत्राट रद्द करण्यावर शिक्कामोर्तब. वाहनधारकांकडून अधिक रक्कम आकारली जात असल्यानं प्रशासनाचा निर्णय. पैठणमध्ये आर्य चाणक्य शाळेमध्ये बँकिंग कार्यशाळा संपन्न. यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती. उल्हासनगरात कारमधून गोमांसची तस्करी. या प्रकरणी 1000 पेक्षा जास्त किलो गोमांस जप्त. बदलापूरवरून मुंबईच्या दिशेने गोमांस विक्रीसाठी नेलं जात असल्याची माहिती. गाविलगड शौर्य दिनानिमित्त इंटॅकच्या अनोखा उपक्रम. पर्यटकांसह सर करणार गाविलगड. इतिहासाची माहिती व्हावी यासाठी 9 वर्षांपासून डॉ. जयंत बडतकर यांचे प्रयत्न. विदर्भातील किल्ले पर्यटनासाठी इंटॅकचा मानस. परभणीतील दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीमधील एकाचा मृत्यू. संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप करत पुणे शहरात काढला समाज बांधवांनी निषेध मोर्चा. हिंगोलीतील कापूस सोयाबीनच्या दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक. संतप्त शेतकऱ्यांकडून जिंतूर महामार्गावर कापसाची होळी. कापसाला 12,000 रुपये दर द्या तर सोयाबीनला 6,000चा भाव द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. मुंबई बाजार समितीमध्ये महाबळेश्वर आणि नाशिकमधून प्रतिदिन 25 ते 50 टन स्ट्रॉबेरीची आवक. सध्या बाजारामध्ये स्ट्रॉबेरीला 150 ते 230 रुपये भाव. दरम्यान समाधानकारक विक्री होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं. जालन्यात 57,000 वाहनधारकांकडून तब्बल 5 कोटींचा दंड वसूल. जालना शहर वाहतूक शाखेची कारवाई. मुंबईतील तळोजा कारागृहातील तुरुंग अधिकारी आणि पोलीस शिपाईनं घेतली लाच. आरोपीला चांगली वागणूक देण्यासाठी मागितली 10,000ची लाच. एसीबीनं पोलीस कर्मचाऱ्यावर केली कारवाई. जळगावात घरातच सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांची कारवाई. रिफिलिंग सेंटरवर हॉल, किचन आणि स्वच्छतागृहातून 34 सिलेंडर जप्त. उत्तराखंडमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी टिहरी लेक, टिहरी गढवाल इथं लवकरच क्रूझ जहाज सेवा सुरू होणार. चंद्रपुरातील वर्धा नदीमध्ये 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. एकाला वाचवण्यात यश. प्रॅक्टिस करताना 3 विद्यार्थी पाण्यात बुडाले. बीडच्या शासकीय रुग्णालयातील बनावट औषध पुरवठा प्रकरणी एकाला अटक. भिवंडीच्या ॲक्वेंटिस बायोटेक कंपनीचा संचालक मिहिर त्रिवेदीला केली अटक. परभणीमध्ये युवकाचा मृत्यू झाल्यानंतर नांदेडमध्ये तणावपूर्ण शांतता. नांदेड शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला. अफवांवर विश्वास ठेवू नये पोलिसांचं नागरिकांना आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.